स्पर्धा परीक्षेत उपजिल्हाधिकाऱ्याची पोस्ट काढायची या जिद्दीनं तयारीला लागलो. 2दा मेन्स पर्यंत धडकून आलोय. मन में हे विश्वासनं पेटलेले आत्मे आमचे. मग काय, दिवस रात्र त्यो माशाचा डोळा, ध्यानी मनी दिव्याची गाडी हो. लई जेवल्यावर पेंग येते म्हणून अर्ध्या ताटावरनं उठायचो, चहावर दणकार यायचो, रात्री 2 पर्यंत जागून सकाळी 6च्या ठोक्याला उठायचो. गेल्या 7-8 वर्षात क्लास, स्टडी, मेस, मोटिवेशनल व्हिडिओ, रूम, चहाची टपरी या ऑब्जेक्टिव्हचं पाक डिस्क्रिप्टिव्ह झालंय. पाहुणे पै वळकीचे दिसले काय यंदा होतंय का असं म्हणत नेम धरून टोला हाणतात. या जीकेच्या ठोकळ्यात कधी कधी तात्या आणि आईचा केविलवाना चेहरा दिसायला लागतो. आता वाटतंय साईड बाय साईड काहीतरी स्ट्रॉंग पर्याय ठेवायला पाहिजे होता. आता एज लिमिट संपत आल्या. मागच्या वर्षी लई बेकार अवस्था झालती, नुसता नकारात्मक विचाराचा भुंगा. पण मग न लाजता सायकॅट्रिस्टकडे गेलो. आता हाय बरं. हे वर्ष शेवटचा अटेम्प्ट आहे. झालं तर ठीक, नाहीतर वाटतं या परीक्षेच्या तयारीत एवढं काय काय शिकलोय ते सगळे शेतीत वापरायचं. नवीन पद्धतीनं मॅनेजमेंट लावून शेती करायची. आता आधीमध्ये इकडं पण चक्कर टाकतो. तात्याने आईला पण बरं वाटतं. अधिकारी नाही तर शेतकरी, आयुष्यात खुट्ट्यासारखं ताट उभं राहायचं बघा.